बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा घोटाळा आहे। उद्धव ठाकरेंनी उंदीरही नाही सोडले, उंदिरांमध्येही त्यांनी घोटाळा केला। मेट्रोला त्यांनी स्थगिती दिली, मेट्रोला स्थगिती दिल्याच्या नंतर 10,000 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी हा खर्च वाढला, एस्केलेशन झालं आणि त्यामुळे हा 10,000 कोटीचा फटका जो आहे तो देश झालेली आहे, तेही जेलमध्ये गेलेले आहेत। त्यानंतर कचऱ्याचा घोटाळा यांनी 900 कोटी रुपयाचा केलेला आहे आणि बेस्टी यांनी काय दुर्दशा केली असं आहे की मोठ्या प्रमाणावरती बीएसटी ही सस्टेनेबल करण्याची आवश्यकता असते आणि सस्टेनेबल करण्याची आवश्यकता ज्या वेळेला असते बीएसटीची त्यावेळेला बीएसटी मधनं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ऍडव्हर्टिजमेंटचं इन्कम हे मिळत असतं। त्या सगळ्या ऍडव्हर्टिजमेंटच्या इन्कम मध्ये उद्धव ठाकरेंनी बीएसटी मध्ये बसून भ्रष्टाचार केला आणि त्यामुळे ही बीएसटी जी आहे ती देशोधडीला लावायचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं। पत्राचाळीचा घोटाळा केला, त्यामध्ये तर संजय राऊत जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत आणि पत्राचाळीमध्ये राहणाऱ्या 650 पेक्षा जास्त मराठी कुटुंबांना बेघर करून पैसे खाऊन त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी हा प्रकल्प आम्ही कार्यान्वित केला आणि त्या ठिकाणी बेघर झालेल्या मराठी माणसांना त्या ठिकाणी घर देण्याचं काम आम्ही केलं। कचऱ्याचा घोटाळा, दत्तक वस्तीचा घोटाळा, भ्रष्टाचाराची बाग म्हणजे आदित्य ठाकरे असं म्हणाले की पेंग्विनला आपला ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे आणि त्यामुळे हायवे कन्स्ट्रक्शन्सला ती बाग उभारायचं त्यांनी जे काम दिलं होतं त्यामध्ये त्यांनी घोटाळा केला आणि माझं तर त्यांना असं म्हणणं आहे की खरंच तुम्ही पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर करा, पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर नाही पेंग्विनला तुमचं चिन्हच करून टाका असं माझं आदित्य ठाकरेंना म्हणणं आहे। मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बिल्डिंगचा घोटाळा उघड केला होता। 50,000 कोटीपेक्षा जास्त बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा हा घोटाळा आहे। 3,673 फाईली या फक्त के वेस्ट आणि एच वेस्ट मध्ये उद्धव ठाकरेंचं शासन या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये असताना गहाळ झालेले आहेत आणि या प्रत्येक फाईलमध्ये किमान 10 कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि असं करून 50,000 कोटीपेक्षा जास्त याच्यामध्ये अग्निशमन दलाचाही घोटाळा आहे। त्यामुळे फक्त बिल्डिंगचा घोटाळा हा 50,000 कोटीपेक्षा जास्तचा हा बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा घोटाळा आहे। उद्धव ठाकरेंनी उंदीरही नाही सोडले, उंदिरांमध्येही त्यांनी घोटाळा केला। मेट्रोला त्यांनी स्थगिती दिली, मेट्रोला स्थगिती दिल्याच्या नंतर 10,000 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी हा खर्च वाढला, एस्केलेशन झालं आणि त्यामुळे हा 10,000 कोटीचा फटका जो आहे तो मुंबईकरांना या ठिकाणी भोगावा लागणार आहे। त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 100 कोटीचाही घोटाळा केला। या ठिकाणी त्यांचेच गृहमंत्री जे होते त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की या ठिकाणी प्रत्येक एवढे 1712 रेस्टॉरंट आहेत, त्या 1712 रेस्टॉरंटमधनं प्रत्येक बार रेस्टॉरंटमधनं महिन्याला एवढे कोटी रुपये जमा करा आणि 100 कोटी रुपये आम्हाला आणून द्या, अशा 100 कोटीच्या वसुलीचा घोटाळाही उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेला त्यांनी हा केला होता।